अक्कलकोट तालुक्यातील 118 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं। याबाबत मोठी उत्सुकता लागून राहिली होती। तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली। लहान मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आलं। यामध्ये एकूण 118 ग्रामपंचायतीची वर्गवारी केल्यास अनुसूचित जाती 8, अनुसूचित जाती महिला 7, अनुसूचित जमाती 2, अनुसूचित जमाती महिला 1, नागरिकांचा मागास प्रवर्ग 16, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 16, सर्वसाधारण महिला 34 अशा पद्धतीचं आरक्षण काढण्यात आलं। यामध्ये मुदत संपलेल्या सातन, दुधनी, कल्लापवाडी, समर्थनगर, वसंत नाईक नगर, गांधीनगर या 5 ग्रामपंचायतीचं आरक्षण 2 वेळा जाहीर करण्यात आलं होतं, परंतु पुन्हा नव्या आरक्षण चिठ्ठीत या ग्रामपंचायतीचं आरक्षण जाहीर झाल्यामुळं आधीचं आरक्षण रद्द करण्यात आलं। दरम्यान तालुक्यातील मोठ्या लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती अर्थात नागनसूर, जेऊर, शिरवळ, हैदरा, किनी आणि सुलेरजेवळगे, तोरणी, सुलतानपूर, तोडणूर, अंकलगी, आळगे, शेगाव, धारसंग, पानमंगरूळ, सदलापूर, कुडल या ग्रामपंचायतीचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुलं झालं आहे। या संदर्भात अधिक माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली। आज 15 जुलै 2025 रोजी अक्कलकोट तालुक्यातील 118 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण काढण्यात आलेलं आहे। सदर आरक्षणानुसार 2025 ते 30 या कालावधीत ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका या आज काढलेल्या आरक्षणानुसार होणार आहेत। 118 ग्रामपंचायतीपैकी 15 जागा या अनुसूचित जातीकरता राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या। 15 पैकी 7 जागा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव होत्या। अनुसूचित जमातीकरता एकूण 3 जागा राखीव होत्या। त्यापैकी अनुसूचित जमाती महिलांकरता 1 जागा राखीव होती। नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता एकूण 32 जागा ठेवण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी 16 जागा या नाममात्र महिलांकरता राखीव आहेत। सर्वसाधारणसाठी एकूण 68 जागा होत्या। त्यापैकी 34 जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। नमस्कार, मी तहसीलदार अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या प्रभाग रचनेमध्ये गण आणि गट अशा स्वरूपात तालुक्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे। एकूण 6 गट असून जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गण आहेत। त्याच्या अंतर्गत समाविष्ट गावे, त्यांची लोकसंख्या याची माहिती ग्रामपंचायत तहसील कार्यालय स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रारूप प्रभाग रचनेवर कुणाच्या काही हरकती असतील तर त्यांनी विहित मुदतीत सादर कराव्यात।